दादाकडनं येते कॉम्प्लिमेंट अशी की हो, छान हो, दिसतेस? हो. त्याला अतिशय इंटरेस्ट असतो मी कुठली साडी नेसते, मी कुठले दागिने घालते, अनलाईक बाकीचे पुरुष. आणि हो, तो खरेदीला पण यायला उत्सुक असतो. मला असं वाटतं मी सुमितबद्दल जे जे असं बोलते ना त्याच्यामुळे खूप घरांमध्ये भांडणं लागतात नंतर. पण आहे त्याला म्हणजे त्याच्या आईपासूनचं आहे ते. म्हणजे त्याचे वडील पण तसेच आहेत. माझ्या सासऱ्यांना असं खूप असतं की क्यों इतना क्यों सिंपल साड़ी पहनी है, प्रोग्राम तो बड़ा है, ये मत पहनो, असं त्यांचं पण असतं. त्याच्यामुळे आमच्या घरातली सगळीच पुरुष मंडळी म्हणजे इव्हन नीरद पण माझा मुलगा पण ह्या सगळ्यांना भारी इंटरेस्ट असतो कोण कसं दिसतंय ह्याच्यामध्ये, म्हणजे कोण काय घालतंय वगैरे ह्याच्यात. आणि ना ताई, मी तुझ्या बऱ्याच मुलाखती बघितल्या आहेत. तू खूप भरभरून बोलत असतेस दादाबद्दल. हो. त्याच्यातलं एक वाक्य मला फार आवडलं होतं, ते म्हणजे की सुमित हा अत्यंत सिक्युअर्ड नट आहे. हो. त्याला इन्सिक्युरिटीच नाहीये कुठल्या बाबतीतली. खरं तर ना खूप मस्त गोष्ट आहे, आपण सतत आपल्या पार्टनरचं कौतुक करत राहणं. मला ना या निमित्तानं तुम्हाला विचारायला आवडेल, एवढ्या वर्षाच्या सुखी संसाराचं सिक्रेट कोण सांगेल? काय सिक्रेट एवढ्या वर्षाच्या सुखी संसाराचं? मला असं नाही तर काय आहे की फ्रिक्शन होत असते, आर्ग्युमेंट्स होत असतात. तर आणि मला असं वाटतं की आपण त्याच्यातनंच काही ना काहीतरी घेत असतो, त्याच्यातनंच काही ना काहीतरी शिकत असतो. आणि जसं मी नेहमीच म्हणत असतो की जसे आम्ही काय एकत्र आलो तर ह्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. कारण आम्हाला दोघांची मनं आवडली, आम्हाला दोघांची विचार करण्याची पद्धत आवडली. आणि मग लग्न झाल्यानंतर मग ती बदलण्यात काही अर्थ नाही ना. आपण त्याच पाथवर जर दोघे, ती तिच्या विचारसरणीवर चालत असते, मी ज्या पद्धतीने विचार करतोय त्याच्यावर चालत असतो, तर मग फ्रिक्शन्स होत नाहीत. छोट्या मोठ्या बाकीचे वादविवाद होत असतात, पण मोठं कडाक्याचं भांडण नाही होत किंवा आम्ही एकमेकांना त्यासाठी समजून घेऊ शकतो. ओके. ते फार महत्त्वाचं आहे. आणि मग आता आमचं हे खरं तर ह्या जूनमध्ये आमच्या लग्नाला 30 वर्ष होणार आहेत. अरे वा. तर त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकांबरोबर चालणं, एकमेकांना आपली स्पेस, जी काय सध्या खूप स्पेस देणं आणि एकमेकांना समजून घेणं.